नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की मुंबई पोलीस शिपाईसाठी मित्रांनो 2024 मध्ये जे काही पेपर झाले त्या पेपरमधील चालू घडामोडी आपण इथे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आतापर्यंत जेवढेही यावर्षी मित्रांनो जे काही पेपर झाले, पिंपरी चिंचवडचा असेल, पुण्याचा असेल, त्याच्यानंतर इकडं धुळे, जालना, नंदुरबार इतर ज्या जिल्ह्यामध्ये पेपर झाले त्या पेपरमधील चालू घडामोडी मित्रांनो ज्या की संभाव्य आहे त्या येणाऱ्या आपले जे काय मुंबई पोलीस शिपाईचे पेपर होईल त्याला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर सर्व काही चालू घडामोडी ह्या मित्रांनो लेटेस्ट आहे, आत्ता विचारलेले आहे पेपरमध्ये बाकी जिल्ह्यामध्ये, तर त्या पोलीस भरतीला आपल्या मुंबईला सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा मित्रांनो. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा की कारण सर्व काही व्यवस्थित तुम्हाला ही माहिती समजेल. बघा मित्रांनो, या चालू घडामोडी मी स्वतः काढलेल्या नाही आहे, कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये या विचारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 100% सांगतो याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही मुंबई पोलीस होत नाही तोपर्यंत संपूर्ण अपडेट फ्री आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. चला मित्रांनो, आता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा. श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे? तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर मित्रांनो यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे मित्रांनो तिथं याचं योग्य आन्सर असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा पोराओ, खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचा फुलपाखरू कोणते आहे? तर याचं योग्य आन्सर काय असेल? आता मी चारही पर्याय वाचत नाही आहे, याच्यासाठी वाचत नाही मित्रांनो की जास्त तुमचा हा वेळ वायाला जाईल आणि व्हिडिओ हा फार मोठा होईल. त्याच्यामुळे मी डायरेक्ट मित्रांनो प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे डायरेक्टली सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन याचं योग्य आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पोराहो, ओनाम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे पोराहो ते म्हणजे केरळ. ओके, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे पोराहो, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर पर्याय क्रमांक 1 चौथ्या प्रश्नाचा आन्सर आहे राकेश मारिया. त्याच्यानंतर बघा पाहो, प्रश्न क्रमांक 5 आहे की सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप मित्रांनो कोणी जिंकला असा आपल्याला इथे कोणत्या देशाने जिंकला असा प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आला आहे. याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर ते आहे बघा मित्रांनो नंबर 3चा पर्याय तो म्हणजे अर्जेंटिना. 6वा प्रश्न आहे पोराहो, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर पोराहो पर्याय क्रमांक 2 डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून. त्याच्यानंतर 7वा प्रश्न पोराहो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल रे बघा, सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टिंबटिंब जागा मिळाल्या. तर इथे किती जागा मिळाल्या रे? पोरा तुलाही सांगतो मी, 240 जागा मिळाल्या आहे भारतीय जनता पक्षाला. पुढचा म्हणजे भाजप बरं का. पुढचा प्रश्न पाहू 8चा, टिंबटिंब हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते म्हटलं आहे बरं का, होते. तर आता बघा याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर 8चं दुसरा आन्सर बरोबर आहे ते म्हणजे ऋषी सुनक. बरं हो, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. याचं योग्य आन्सर असेल नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय मित्रांनो रवींद्रनाथ टागोर हे असतील. त्याच्यानंतर बघा, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी टिंबटिंब हे पुस्तक लिहिले. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर प्रश्न क्रमांक 10चा आन्सर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे ते म्हणजे कोणतं रे? मॅडम कमिशनर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? 11व्या प्रश्नाचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक 3 असेल पोराहो ते म्हणजे फोर्स 1 काम करते. ठीक आहे, फास्टपैकी घेतोय पोराहो, ताण घेऊ नका. बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेझनिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं योग्य आन्सर असेल पोराहो तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजे तुम्हाला इथे योग्य आन्सर आहे आपलं 2 जानेवारी रेझनिंग डे पोलिसांचा असतो. 13वा प्रश्न पोराहो तुमच्या स्क्रीनवरती, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर याचं योग्य आन्सर असेल बघा रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालिका आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहू, 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार टिंबटिंब या खेळाडूला मिळाला. तर याचं योग्य आन्सर काय असेल? कोणत्या खेळाडूला मित्रांनो सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे? अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार हा आपले जे काय विराट भाऊ आहे यांना मित्रांनो हा पुरस्कार मिळालेला
आहे। आता पुढचा प्रश्न तुम्हाला घेतो बघा पोरांनो मित्रांनो, तुमचा प्रश्न 15वा चालू आहे। आपण 15वा प्रश्न घेणार आहोत। व्हिडिओ मस्तपैकी एन्जॉय होऊन बघा, ठीक आहे। 15वा प्रश्न पोरांनो की 12 TH फेल 12वी फेल हा काय हिंदी सिनेमा आहे? हा टिंबटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे। तर 12वी फेल हा जो काय मित्रांनो चित्रपट आहे तो मित्रांनो आपले जे काय मनोज कुमार शर्मा आहे ना त्यांच्या जीवनावरती आधारित आहे। त्यांची गर्लफ्रेंड त्यांना तिथं कसा सपोर्ट करते, जर पाहिलं नसेल तर 12वी फेल हा पिक्चर नक्की बघा। पोरांपेक्षा पोरींना हा पिक्चर नक्की बघा। तुम्ही पोरांच्या आयुष्याला घोडा लावून जाता ना तर ते तुम्ही नक्की बघा, घोडा लावणार नाही तुम्ही त्या पोट्ट्याच्या आयुष्याला बरं का। 16 प्रश्न बघा, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? तर पोरांनो गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिलाँग हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग हे शहर आहे, हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? पोरांनो मेघालय जे काय राज्य आहे ना त्या राज्याची राजधानी शिलाँग हे शहर आहे। बघा विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर पोरांनो विम्बल्डन ही जी काय स्पर्धा आहे ती कोणत्या मित्रांनो क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला इथे देवाने विचारला आहे, म्हणजे अर्थात त्या SP-नं विचारला आहे। त्याचं योग्य उत्तर आहे टेनिस। पोरांनो कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आले आहे, मी माझ्या मनाने काहीही सांगत नाही, कुठं ना कुठं हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर 19वा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? तर पोरांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहे। त्याच्यानंतर 20वा प्रश्न घ्या, खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर असेल पोरांनो 27 फेब्रुवारी हा काय जो दिवस आहे तो मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 21, मराठीतील पहिला चित्रपट कोणता असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला। तुझ्या डोक्यामध्ये क्लिक झाला असेल राजा हरिश्चंद्र, तर हेच याचं योग्य उत्तर आहे की मराठीतील पहिला चित्रपट हा राजा हरिश्चंद्र आहे। बघा पोरांनो प्रश्न क्रमांक 22, सध्या भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत? आपल्याला असा प्रश्न मित्रांनो इथे देवाने विचारला आहे, तर याचं योग्य आन्सर असेल ओम बिर्ला हे याचं योग्य आन्सर आहे। सध्याचे लोकसभेचे स्पीकर अर्थात अध्यक्ष ओम बिर्ला आहे। समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही? परवा समृद्धी महामार्ग एकूण 10 जिल्ह्यातून जातो, त्या 10 जिल्हा कोणकोणते आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे। तर याचं योग्य आन्सर आपल्याला या 4 पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही विचारलं रे तर तू पटकन दिशी अकोला करायचं पोट्ट्या। अकोला या जिल्ह्यामधून आपला जो काही जाणारा समृद्धी महामार्ग आहे नागपूर मुंबईला जोडणारा तर तो जात नाही, लक्षात घे। अकोलामधून जात नाही, बुलढाण्यामधून जातो, अमरावतीत जातो, नागपूरमधून जातो। 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? काय म्हटलं मी तुम्हाला, खालचा कोणता मिसाईलचा प्रकार नाही आहे तर आपल्याला नाही विचारलंय। याचं योग्य आन्सर असेल सेतू मित्रांनो, अट्टल सेतू। ओके ठीक आहे, सेतू याचं योग्य आन्सर असेल। 25वा प्रश्न घ्या, नुकताच भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना टिंबटिंबी इथे झाला, याचं योग्य आन्सर काय असेल? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बारबाडोस हेचं योग्य उत्तर असेल, बारबाडोस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न घेतो रे, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तुझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे, तुला पर्याय दिलेले आहे, तुला पटकन सांगता आलं पाहिजे की कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते। भाऊ अमरावती जे काय नावाचं शहर आहे त्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते। पोट्ट्या पुढचा प्रश्न घेतो रे, रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? आपल्याला महाराष्ट्रीयन विचारलं पोरा, त्याचं योग्य उत्तर असेल आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे। शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंबी या शास्त्रज्ञात जाते। पराहो शनी आहे आणि शनीचा शोध कोणी लावला? शनी या ग्रहाचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ या जे काही शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञाने पराहो शनी या ग्रहाचा शोध लावला। 28चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल। पराहो 29वा प्रश्न घेतो रे की भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? तर पराहो तुम्हाला मला सगळ्याला माहिती आहे 1 जुलै 2024 पासून हे कायदे लागू करण्यात आले। पर्याय क्रमांक 2 29चं उत्तर योग्य असेल। परवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेतो तो म्हणजे 30वा की वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहेत? मित्रांनो आपल्याला उत्तर याचं योग्य आन्सर असेल नीरज चोपडा हा वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा
पहिला आपला भारतीय खेळाडू आहे. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? तर पोराव याचं योग्य उत्तर असेल जे काय आपलं जपान आहे. जपान तो GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा पोराव देश आहे. त्याच्यानंतर कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर 26 जून हा जो काय दिवस आहे तो अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून मित्रांनो पाळला जातो. क्या पुढचा प्रश्न 33वा प्रश्न बघा. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? परंतु कथ्थक हे नृत्य आहे ते नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे रे बाळा? हो याचं उत्तर असेल रे हे 33चं उत्तर एक आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश. 34वा प्रश्न बघा. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? तर मित्रांनो केव्हा मान्यता दिली विचारलंय आपल्याला. लागू कधी करण्यात आले बाळा? हो ते विचारलं नाही म्हणून मी याचं योग्य आन्सर सांगतो. डिसेंबर 2023 रोजी मित्रांनो जे काय नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी डिसेंबर 2023ला मान्यता दिलेली आहे. लक्षात असू द्या लागू कधी करण्यात आले हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मागचं तुम्ही जरा स्किप करून घेऊन जा तुम्हाला समजेल की लागू कधी करण्यात आले. निवडणुकी प्रचार 35वा प्रश्न. निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो हा प्रश्न आपल्याला इथे विचारला आहे. तर परवाचं योग्य आन्सर आहे मतदानाच्या 48 तास अगोदर निवडणुकीचा प्रचार परवा थांबवला जातो. त्याच्यानंतर 36वा प्रश्न घ्या. NRC म्हणजेच काय? आपल्याला NRCचा मित्रांनो इथे लॉंग फॉर्म विचारलेला आहे. योग्य आन्सर असेल बघा परवा 36चं तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे तो म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप हे मित्रांनो याचं योग्य आन्सर असेल. 36चं 3 आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो 37वा. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? परवा तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. 37चं उत्तर 4 हे मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. 38चा प्रश्न घ्या. राष्ट्रीय स्तरावरील NCGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते आहे? आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. हा कुठल्या तरी जिल्ह्यात विचारला आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या घरून मी आणला नाही परवा. फोर्स 1 याचं योग्य आन्सर असेल 38चं पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर भारतीय बांगलादेशमध्ये 39वा प्रश्न घ्या. भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? याचं योग्य आन्सर काय असेल रे? तर गंगा नदीच्या. गंगा नदीच्या. तर भारत व बांगलादेशमध्ये गंगा या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे. लक्षात असू द्या. 40वा प्रश्न घ्या. भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? परवा तुम्हाला सर्वांना आम्हाला माहीत असेल शिवराज सिंग चौहान त्यांना आम्ही उर्फ मामा बोलतो. तर मित्रांनो 40चं उत्तर योग्य असेल 3. इथं मित्रांनो आपल्या भारत या देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आहे. लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न घेऊया. यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आज पावेतो जिंकलेला नाही? म्हणजे त्याला जिंकताच आला नाही असा प्रश्न आहे. पर्याय दिले 4. वेस्ट इंडिज आहे, इंग्लंड आहे, पाकिस्तान आहे, दक्षिण आफ्रिका आहे. तर मित्रांनो 41चं उत्तर काय म्हणाल? तर मित्रांनो आज पावेतो दक्षिण आफ्रिका हा जो काही देश आहे त्या देशाला मित्रांनो T20 विश्वचषक आज पावेतो म्हणजे आजपर्यंत जिंकता आला नाही रे ते देश आहे दक्षिण आफ्रिका. त्याच्यानंतर 42वा प्रश्न घ्या. G7 म्हणजे जे काय समूहाचे सन 2024चे मित्रांनो संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते असा प्रश्न आपल्याला पुरावा विचारण्यात आला. याचं योग्य आन्सर असेल इटली. बघा G7 समूहाचे सन 2024चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले रे? ते इटली या देशात आयोजित करण्यात आले. त्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे. फ्रेंच ओपन 2024 ही जी काय टेनिस स्पर्धा आहे ती कोणत्या खेळाडूने जिंकली? आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं योग्य आन्सर असेल कार्ल्स अल्कराज या खेळाडूने मित्रांनो फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा जिंकली. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल कार्ल्स अल्कराज. याचं 43चं प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बघा परवा पुढचा प्रश्न घेतो तुमच्या स्क्रीनवरती. खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय शास्त्रीय बल नाही विचारलं. परवा 3 बल हे केंद्रीय सशस्त्र बल आहे आणि मित्रांनो एक बल याच्यापैकी केंद्रीय सशस्त्र बल नाही आहे. त्याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल? तर मित्रांनो राष्ट्रीय रायफल्स हे केंद्रीय सशस्त्र बल नाही आहे. आसाम रायफल आहे, इंडो तिबेटन बोर्ड आहे, सशस्त्र सीमा बल आहे. तर तुम्हाला इथे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर परवा प्रश्न किती झाले रे? 44 प्रश्न झाले. 45वा प्रश्न घेतो तुमच्या स्क्रीनवरती आता. चला आपण 45वा प्रश्न बघूया की मित्रांनो आता काय आहे. बघा परवा 45वा प्रश्न आहे की GPS चे सविस्तर रूप काय आहे? मित्रांनो GPS जे काय आहे
त्याचं सविस्तर रूप काय, त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारला तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हेच योग्य आन्सर असल. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या 46वा. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंबे यांच्या जसे खाली एक समिती नेमली होती. तर मित्रांनो, जे काय मराठी भाषा आहे तिला अभिजात दर्जा भेटावा म्हणून रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो शासनाने एक समिती नेमली होती. म्हणून 46चं उत्तर 4 बरोबर असेल. 47वा प्रश्न घ्या. टिंबटिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय असेल रे, तर समाजवादी प्रकाराच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकाराची मालकीची असतात. लक्षात असू द्या. 47चं उत्तर पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. 48वा प्रश्न घ्या. अणुऊर्जावर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती. तर योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर पर्याय क्रमांक 4 अणुऊर्जावर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा आहे. लक्षात राहू द्या. 49वा प्रश्न घ्या. याचं उत्तर काय असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ओके, काळजी करू नका. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आपल्याला असा प्रश्न इथं विचारण्यात आला आहे. तर मित्रांनो, वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. वेट लिफ्टिंग खेळ नाही, तो वेट लिफ्टिंग आहे. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. त्याला भारोत्तोलन आपण असे सुद्धा म्हणतो. मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी जी काय पहिली भारतीय महिला आहे ती कोण आहे रे. कर्णम मल्लेश्वरी आहे. आणि ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. 49चा आन्सर पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढचा प्रश्न घ्या 50वा. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव मित्रांनो पुस्तकाचे गाव म्हणून संबंधित आहे. लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 51वा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. आपल्याला चुकीची जोडी इथे ओळखायला सांगितले. याचं योग्य आन्सर असेल मित्रांनो निराजी रावजी हे सुमंत नव्हते. मग निराजी रावजी सुमंत नव्हते म्हणून ही चुकीची जोडी आहे. बाकी तिन्ही जोड्या बरोबर आहे. मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान होते, हंबीरराव मोहिते सेनापती होते, अण्णोजी दत्त हे सचिव होते, पण निराजी रावजी हे सुमंत नव्हते. म्हणून 51व्या प्रश्नाचं जे काय उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 योग्य असेल. पुढचा प्रश्न बघा 52वा प्रश्न. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे असा प्रश्न आपल्याला इथे मायबापावर विचारला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही पुणे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 53वा प्रश्न घ्या. सध्याचे मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त कोण आहेत. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर असेल तुमच्या स्क्रीनवरती की श्री मधुकर पांडे हे मित्रांनो सध्याचे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसाचे आयुक्त आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो मित्रांनो 54वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. 54वा प्रश्न बघण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आपण स्पेशल मुंबई पोलीस भरती स्पेशल टेस्ट आणल्या. थोड्यामध्ये गोड करा. या टेस्ट फक्त मी मुंबई पोलीस शिपायासाठीच बनवले आहे. मी आवर्जून सांगेन की या टेस्ट तुम्ही चालकसाठी घेऊ नका, त्याच्यानंतर कारागिरासाठी घेऊ नका आणि इतर कुठल्या जिल्हा पोलीससाठी सुद्धा घेऊ नका आणि SRPF सुद्धा घेऊ नका. जर फक्त तुम्ही मुंबई पोलीस शिपायाला जर फॉर्म भरला असेल तर मुंबई पोलीस भरती स्पेशल टेस्ट आपण बनवले आहे. थोड्यामध्ये गोड करायचं काम करा. टेस्ट पेपरची वैशिष्ट्ये सांगतो. सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. एकूण 23 टेस्ट पेपर इथे तुम्हाला मिळेल. एक टेस्ट पेपर 100 मार्काची आहे. टेस्ट पेपर फक्त मुंबई पोलीससाठीच आहे. इतर कुठल्याही जिल्ह्यासाठी घेऊ नका. कारागृह SRPF चालक कुठल्याच घटकासाठी घेऊ नका. फक्त आणि फक्त मुंबई पोलीस शिपायाला फॉर्म भरला असेल तरच घ्या. पेपर ऑफलाईन PDF स्वरूपात तुम्हाला हे मिळणार आहे. एकूण 23 टेस्ट पेपर आहे. फक्त मुंबईसाठी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची फीस किती आहे म्हणाल बघा फक्त आणि फक्त 299 रुपयाची फीस आहे. जास्त काय याची फीस नाही. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 299 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुम्हाला मित्रांनो मुंबई पोलीस शिपायासाठीचे 23 टेस्ट पेपर फक्त मुंबईसाठी आहे. इतर कुठल्याही जिल्ह्यासाठी नाही आहे. त्यामुळे नक्की घ्या. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. फक्त मुंबईसाठी आहे. पाहिजे असेल तर नक्की याची फीस पेमेंट करा. स्क्रीनशॉट टाकून द्या. आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर सेव्ह करून घ्या. माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मिळत जाईल. काय अडचण असेल तर मला या नंबरवरती कॉल मेसेज सुद्धा करू शकताय. असं नाही की या नंबरवरती तुम्हाला की टेस्ट घ्यायची असेल तरच कॉल मेसेज करा. काय अडचण असेल तरी करू शकताय. काय अडचण नाही. ओके, ठीक आहे. चला मित्रांनो आपण काय करू आता लगे आपले प्रश्न बघायला लागू.
प्रश्न क्रमांक 54, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? तर पहा भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. योग्य उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी हेच योग्य आन्सर असेल. 54चा आन्सर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. 55वा प्रश्न घ्या पहा तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारत सरकारच्या सागर माला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सरळ साधा प्रश्न आहे. वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बाकी सगळं तुम्हाला घुमायला टाकलंय. पालघर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेतो रे बघा भारताचे नव्याने लागू झालेले BNS कायदा 2023चे पूर्ण रूप काय? अर्थात आपल्याला लॉंग फॉर्म विचारलाय. कशाचा विचारलाय? तर BNS याचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारलाय. 56चं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता. ठीक आहे. 57वा प्रश्न घ्या. EVMचा फुल फॉर्म काय आहे? आपल्याला इथे EVMचा फुल फॉर्म इथे मित्रांनो विचारला आहे आणि याचं योग्य उत्तर असेल. इथे नीट लक्ष द्या कारण सगळे पर्याय तुम्हाला सेम दिसत असेल पण मित्रांनो इथे फरक आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे. हे नीट बघून घ्या बरं का. पर्याय सारखेच आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आता इथे वरचाही पर्याय बघा इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन आहे तर त्याच्यामुळे मिस्टेक करू नका. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पर्याय त्याचे स्पेलिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित बघा. 57चं उत्तर 4 आहे. ठीक आहे. 58वा प्रश्न घ्या. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. तर मित्रांनो 20 संघांनी सहभाग घेतला होता. ठीक आहे. 58 प्रश्न झाले. तुम्हाला एक सूचना देतो महत्त्वाची बघा. आता ह्या माझा नंबर आहे बघा 76 66 63 08 68. ठीक आहे. हा माझा नंबर आहे बघा 8 आहे शेवटी. 76 66 63 08 68. जर तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर सेव्ह करून घ्या. माझ्या टेटेच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल. ठीक आहे. चला आता मी पुढचा प्रश्न घेतो. या 58 झाले. 59वा प्रश्न घेऊ आपण की कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेले जे काय भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले होते? तर 59चं उत्तर आहे 4 ऑपरेशन वंदे भारत हे अभियान राबवण्यात आले होते. महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? 60चं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 181 याचं योग्य उत्तर आहे. 61वा प्रश्न घ्या. पंकज अडवाणी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य आन्सर असेल 61चं पर्याय क्रमांक 2 तो म्हणजे आहे बिलियर्ड्स या खेळाशी मित्रांनो आपला पंकज भाऊ इथे अडवाणी भाऊ आपला संबंधित आहे. वेम मित्र खालीलपैकी काय आहे असा प्रश्न आपल्या इथे मित्रांनो देवबाप्पाने विचारला आहे. याचं योग्य आन्सर असेल महिला रोबोट आहे. वेम मित्र हे मित्रांनो खालीलपैकी काय आहे रे? महिला रोबोट आहे. लक्षात असू द्या बाळांनो. 63वा प्रश्न घेतो. 62 झाले. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो 63चं उत्तर येईल अरविंद पनगरिया हा जे काय मित्रांनो आहे हे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. 64वा प्रश्न बघा मित्रांनो. स्वच्छ मुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचं योग्य आन्सर काय असेल रे? तर 64चं उत्तर 4 आहे सचिन तेंडुलकर भाऊची. मित्रांनो स्वच्छ मुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल जो काय अँबॅसेडर म्हणून मित्रांनो निवड करण्यात आली आहे. 65वा प्रश्न. राज्याचे मुख्यमंत्री आहे भाऊ एकनाथजी शिंदे सर यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे? 65व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 DY पाटील विद्यापीठाकडून राज्याचे मुख्यमंत्री आहे ते एकनाथजी शिंदे सर यांना मित्रांनो डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न घेतो. 65 झाले. 66वा बघा. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? डबल प्रश्न आला पण या डबल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं. 66वा प्रश्न टाका. पुढं उत्तर टाका 1 2 3 4. हा प्रश्न तुम्हाला मी कमेंटसाठी मित्रांनो ठेवत आहे. तुम्ही नक्की मला त्याचं कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? 67वा प्रश्न आहे. त्याचं पर्याय क्रमांक 2 बासी मेंढरकर हे याचं योग्य उत्तर असेल. बघा 68वा प्रश्न आहे. फू बाय फू
फुगडी फू दमलास का माझ्या गोविंदा तो. हे बघा, हे आपला प्रश्न घ्या रे. फू बाय फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे असा प्रश्न आपल्याला पोराव इथं विचारण्यात आला आहे. तर विठ्ठल उमप यांचं मित्रांनो फू बाय फू फुगाडी फू दांबलास का माझ्या गोविंदा तू हे यांचं आत्मचरित्र आहे. लक्षात राहू द्या. 69वा प्रश्न, पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? आता 69वा प्रश्न आहे, पालघर जो काय तालुका आहे त्या तालुक्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? पराव याचं 69चं उत्तर 2 मुंबई अहमदाबाद याचं योग्य उत्तर असेल. पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर मुंबई अहमदाबाद हा महामार्ग जातो. पराव 17वा प्रश्न घ्या. राजे मुकणे यांचे स्वातंत्र्य संस्थान पालघर जिल्ह्यात कुठे होते? याचं योग्य आन्सर असेल पोराहो 70चा आन्सर योग्य काय असेल म्हणाल तर पर्याय क्रमांक 3 जव्हार या ठिकाणी राजे मुकणे यांचे स्वातंत्र्य संस्थान पालघर जिल्ह्यात होते. हे सगळे चालू घडामोडीचे प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न पालघरला आत्ता विचारण्यात आले आहे. बघा पराहो 71वा प्रश्न आहे, मच्छमारीची शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर टिंबटिंब इथं आहेत. तर मित्रांनो याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर सातपाटी व रत्नागिरी या ठिकाणी मच्छमारीची शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रात मुंबई बरोबर इथे पण आहे. सातपाटी व रत्नागिरी इथे सुद्धा आहे. 72वा प्रश्न घ्या. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी ही किती उंचीची किंवा किती मीटरची आहे? 72वा प्रश्न आहे. परवा त्याचं उत्तर येईल तिसरा क्रमांकाचा पर्याय बरोबर 182. मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे रे 182 मीटर आहे. लक्षात राहू द्या. बघा 73वा प्रश्न आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेने अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? लाडकी बहीण योजना आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. परवा दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाते. मग याचं उत्तर असन पर्याय क्रमांक 1 73चं इथे 1500. परवा कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आले. मी माझ्या मनानं काही सांगत नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या माय बाप्पा हो. मी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. 73वा प्रश्न झाला. 74वा प्रश्न घ्या आता. पराहो घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला? मित्रांनो याचं कलम आहे 370. इथं याचं योग्य आन्सर असेल. 74 झाला. आता 75 घ्या. नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ते टिंबटिंब रोजी करण्यात आले. तर याचं योग्य आन्सर काय असेल तर 28 मे 2023ला करण्यात आलं होतं. नवीन जी काय संसद आहे, नवीन जे काय संसद भवन आहे पराव त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचे उद्घाटन हे कोणी केलं तर हे माननीय जे काय आपले राज्य आपल्या भारताचे पंतप्रधान मंत्री आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. ते 28 मे 2023ला करण्यात आलं. बघा पराहो आता 76वा प्रश्न आहे. भला मोठा प्रश्न आहे पण तो आपण घेणार आहोत. चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खोळ्या सागराला अनंत अमुची ध्येय सकती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. वरील काव्यपंक्ती या कोलंबसचे गर्वगीत या सुप्रसिद्ध कवितामधील आहेत. ही कविता कोणी लिहिलेली आहे? प्रश्न एकदम हटके आहे. तर ही कविता कोणी लिहिली आहे आपल्याला इथं विचारला आहे. याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय दिले आहे पण त्या 4ही पर्यायापैकी आपल्याला एकच पर्याय बरोबर दिला असन म्हणून त्याचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक 1 पोराहो वि.वा. शिरवाडकर. त्यांचं टोपण नाव आहे कुसुमग्राज. ठीक आहे. प्रश्न 76वा नीट बघून घ्या, येऊ शकतोय. बंबई आहे भाई ती बंबई. 77वा प्रश्न घ्या पराहो तुमच्या स्क्रीनवरती. 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता. तर मित्रांनो या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे असं आपल्याला इथे विचारण्यात आलं आहे. तर मित्रांनो 1 जुलै 2024 पासून जी काय फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्या कायद्याची जागा 1 जुलै 2024 पासून कोणी घेतली रे तर 77चं उत्तर 2 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांनी घेतली आहे. पुढचा प्रश्न बघा. सैनिकीय प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे? तर 78चं उत्तर 1 आहे दापोडी पुणे या ठिकाणी. मित्रांनो सैनिक प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात दापोडी पुणे या ठिकाणी आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरीय सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जोडतो?
आपल्याला उत्तर याचं योग्य द्यायचं तर शिवडी नेवा शिवा हे याचं योग्य उत्तर असेल. 79चा पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. 80वा प्रश्न पोराहो तुमच्या स्क्रीन समोर. खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे? योग्य उत्तर असेल पोराहो याचं आपला ऑस्ट्रेलिया जो काही देश आहे त्या देशाने मित्रांनो त्या संघाने तो देशाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे. जग बदल घालूनी 81वा प्रश्न बघा. जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? आपल्याला याचं योग्य उत्तर द्यायचं तर मित्रांनो जे काय आपले अण्णाभाऊ साठे आहे त्यांनी या काव्यपंक्ती लिहिल्या रे. कोणत्या? तर मित्रांनो 81वा प्रश्नाचं उत्तर 4 आहे. पंक्ती कोणत्या आहे बघा, काव्यपंक्ती कोणत्या आहे नीट ऐका. जग बदल घालून या घाव सांगून गेले मज भीमराव ह्या काव्यपंक्ती अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला. तर मित्रांनो सुजाता सोनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. ठीक आहे आणि आता त्या कार्यरत सुद्धा आहे बरं का, लक्षात राहू द्या. 83वा प्रश्न आहे. T20 विश्वचषक 2024 मधील मालिका वीर पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न आपल्याला देवाने इथे विचारला आहे. 83चं उत्तर 4 आहे. जसप्रीत बुमराह याचं योग्य आन्सर येईल. 84वा प्रश्न घ्या. टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. तर सध्याच्याला मित्रांनो परत एकदा सांगतो तीनदा आला हा प्रश्न, तिसऱ्यांदा आला. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या मित्रांनो पोलीस महासंचालिका आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती या पदावर विराजमान झाली नाही असा प्रश्न देवाने आपल्याला इथं विचारला आहे आणि याचं योग्य आन्सर असेल बघा शंकरलाल दयाल शर्मा झाले आहे. झाकीर हुसेन सुद्धा मित्रांनो राष्ट्रपती होऊन गेले आहे. KR नारायण सुद्धा राष्ट्रपती होऊन गेले आहे. मग हा जे काही गुलाजारी लाल नंदा आहे हे मित्रांनो राष्ट्रपती झालेले नाही. 85 झाले. 86वा प्रश्न घ्या आता बघा. दरवर्षी टिमटिंबा हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. पोरा 21 जून हा काय दो दिवस असतो तो उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. 87वा प्रश्न घ्या. जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुला लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? 87वा प्रश्नाचं उत्तर मेरे पोराओ मणिपूर याचं योग्य उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या पक्षास राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटली नाही? बरोबर या 3 पर्याय राष्ट्रीय पक्ष आणि 1 पर्याय राष्ट्रीय पक्ष नाही तर भेटली नाही विचारत आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर हे काय नॅशनल पीपल्स पार्टी आहे राष्ट्रीय पक्ष आहे. बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी त्याला मार्क्सवादी म्हणते ती राष्ट्रीय पक्ष आहे. पण म्हणजे याचं योग्य उत्तर काय येईल तर वरीलपैकी कोणताही नाही याचं योग्य उत्तर असेल. बरोबर 89वा प्रश्न घ्या रे. कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? 89व्या प्रश्नाचं उत्तर येतं 2004 पासून. ठीक आहे तर मित्रांनो 89 प्रश्न झाले. आता पुढचा प्रश्न बघू आपण की 90वा प्रश्न काय आहे. तत्पूर्वी बघा मित्रांनो तुमच्यासाठी आपण मुंबई पोलीस भरती स्पेशल टेस्ट आणल्या. थोड्यामध्ये गोड करायचं काम करा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो या मुंबई टेस्ट विषय सांगण्याविषयी सुरुवातीला सांगतो की बघा परवा या टेस्ट मी फक्त मुंबईसाठीच बनवले आहे. मी आवर्जून तुम्हाला सांगेन चालकसाठी घेऊ नका, कारागिरासाठी घेऊ नका, SRPF साठी सुद्धा या टेस्ट घेऊ नका. जर फक्त आणि फक्त मुंबई पोलीस शिपायाला फॉर्म भरला असेल तरच या टेस्ट घ्या. या टेस्ट पेपरची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगतो. सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. एकूण 23 टेस्ट पेपर मिळेल मित्रांनो. एक टेस्ट पेपर 100 मार्काचे आहे. आवर्जून सांगेन टेस्ट पेपर फक्त मुंबई पोलीससाठीचा, इतर कुठल्याही घटकासाठी हे टेस्ट पेपर तुम्ही घेऊ नका. ठीक आहे. पेपर ऑफलाईन PDF स्वरूपात तुम्हाला हे मिळणार आहे. तर बघा मित्रांनो एकूण 23 टेस्ट पेपर आहे. फक्त मुंबईसाठी आहे. इतर कुठल्याही घटकासाठी घेऊ नका. चालकसाठी घेऊ नका, SRPF साठी घेऊ नका, कारागिरासाठी घेऊ नका अथवा इतर कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तरी घेऊ नका. फक्त ओनली मुंबईला जर फॉर्म भरला असेल तरच घ्या, ते पण शिपायासाठी. तर याची फीस आपण ठेवली आहे बघा 299 रुपये. पाहिजे असेल तर गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 299 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब मित्रांनो तुम्हाला या 23 टेस्ट पेपर हे फक्त स्पेशल मुंबईसाठीचे पाठवण्यात येतील. मुंबईसाठीच घ्या, इतर जिल्ह्यासाठी घेऊ नका, आवर्जून सांगत आहे. त्याच्यानंतर बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो ना या नंबरवरती व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तुमचा नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरा सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल. चला मित्रांनो आता डायरेक्टली आपण आपले प्रश्न बघूया.
90वा प्रश्न आहे बघा, होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतो? तर पराहो, होमगार्ड दलाचा प्रमुख आपला महासमादेशक असतो. 90चं उत्तर पर्याय क्रमांक 1 योग्य येईल. पुढचा प्रश्न घेतो 91 क्रमांकाचा, पोलीस दलातील खालील पदाचा चढता क्रम लावा. मित्रांनो, आपल्याला चढता क्रम लावायचा, याचा अर्थ काय रे? आपल्याला खालून वर जायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला चढता क्रम इथे लावायचा आहे. तर 91व्या प्रश्नाचा आन्सर काय असणार हे तुम्हाला पर्यायामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, 91व्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला पर्यायामध्ये सांगायचा आहे. खालून वर जायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला मित्रांनो चढता क्रम इथे लावायचा आहे, उतरता लावायचा नाहीये, चढता क्रम लावायचा आहे. तर मित्रांनो, खालून वर तुम्ही इथे जायचं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न घेतो आता की तुम्हाला इथे योग्य आन्सर काय असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊन टाकतो की इथे योग्य आन्सर काय असेल आता 92व्या प्रश्नाचं. तर याचं 91चा आन्सर तुम्हाला कसं द्यायचं मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा, 91चं 1 असेल तर 1 पर्याय, त्याच्यानंतर 2 असेल तर 2, 91 2 असं करायचं. कमेंटमध्ये मी सांगतो कोणतं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला हा पर्याय चुकीचा आहे, हा पर्याय चुकीचा आहे, ह्या दोनपैकी एक निवडा. आता 1 आणि 2 50% तुम्हाला ऑफ करून दिलं, लक्षात राहू द्या. 92वा प्रश्न घ्या बरोबर, की पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? पोलीस पाटलाची नेमणूक हा कोणता विभाग करतो असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे, की पोलीस पाटलाची नेमणूक हा कोणता विभाग करतो असं आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. 92वा प्रश्न आहे. तर मित्रांनो, पोलीस पाटलाची नेमणूक हा महसूल विभाग करत असतो, लक्षात राहू द्या. कोणता विभाग रे? महसूल विभाग. 93वा प्रश्न बघा, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संकल्पित अणुऊर्जा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे जे काही स्थान आहे ते कुठं आहे माहिती तो प्रकल्प? तर तो रत्नागिरी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा बरोबर, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? डबल प्रश्न आलेला आहे, तरी घेऊ आपण तो. तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे. त्याच्यानंतर 95वा प्रश्न, जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभभेद देव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कुठे उभारण्यात आली? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल मांगी तुंगी. तर 95चं उत्तर 4 योग्य उत्तर आहे. 96वा प्रश्न बघा, दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात कोणत्या फौजदारी कायदा अस्तित्वात आला? तर याचं 96व्याचं उत्तर काय असेल? तर भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा मित्रांनो इथे अस्तित्वात आलेला आहे. 96चं उत्तर 2 आहे. भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेची कलम कोणते कलम आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल कलम 103, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 98वा प्रश्न बघा, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. 98चं उत्तर 3 येतं आहे. श्री राजीव कुमार हे भारतीय निवडणूक आयोगाचे मित्रांनो मुख्य निवडणूक आयुक्त आहे. सध्या बहुचर्चित असलेली नीट ही जी काय परीक्षा आहे ही कशासाठी घेतली जाते असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तो वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी मित्रांनो ही परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतर बरोबर 100वा प्रश्न बघा, हे प्रश्न कुठल्या जिल्ह्यात विचारण्यात आला आहे. मी माझ्या मनानं काय सांगत नाही, तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. मी माझ्या मनानं काहीच सांगत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिला लाभार्थ्यांना दरमहा किती रक्कम मिळणार आहे? परवा 1,500 रुपये मिळणार आहे. डबल प्रश्नाला हा सुद्धा. ठीक आहे, 100 प्रश्न झाले. 101 वा घ्या, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदाच्या वर्गवारीनुसार अचूक चढता क्रम लावायचा आहे. आपल्याला खालून वरती जायचं आहे, खालून वरती जायचं आहे, चढता क्रम लावायचा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात खालचं पद कोणतं असतं? शिपाई. ठीक आहे, सगळ्यात खालचं पद कोणतं असतं? शिपाई. शिपायाच्या वर कोण असतो? शिपायाच्या वर असतो परवा नाईक. नाईकच्या वर हवालदार. हवालदाराच्या वर या पर्यायानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मित्रांनो राहील. तर मित्रांनो, याच्यात आपल्याला चढत्या क्रमानुसार योग्य पर्याय क्रमांक 3 हे चढत्या क्रमांकानुसार या पर्यायानुसार योग्य क्रमांक 3 योग्य आन्सर असेल. 101चं उत्तर 3 याचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न घेतो की बघा, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर 102चं तुम्हाला इथे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आन्सर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. 103वा पर्याय 103वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे? तर हाताचा पंजा. मित्रांनो, याचं योग्य आन्सर असेल. 103चं उत्तर 1 याचं योग्य आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे आहे. तर याचं योग्य आन्सर काय आहे म्हणाल? तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे. बघा, त्याच्यानंतर कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षाने केले जाते? तर कुंभमेळा जो काय भरत असतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी भरत असतो. तर मित्रांनो, कुंभमेळ्याचे आयोजन दर मित्रांनो 12 वर्षांनी केले जात असते, लक्षात असू द्या. बाबरी मस्जिद पडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? 105चं उत्तर पर्याय क्रमांक 2 माजी न्याय B.N. श्रीकृष्ण आयोग हा मित्रांनो बाबरी मस्जिद पडल्याच्या नंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी मित्रांनो आयोग नेमण्यात आला होता. माजी न्याय B.N. श्रीकृष्ण आयोग हा नेमण्यात आला
होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या बरोबर। सन 2024चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो 106वा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 3 प्रश्न येऊ शकतो मुंबईला, रवींद्र शोभाने हा देण्यात आला, IMP करून टोयाला। सन 2024चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला? तर रवींद्र शोभाने यांना देण्यात आला। मित्रांनो सगळेच प्रश्न कुठल्या जिल्ह्यात विचारले गेल्या माझ्या मनाने मी काही सांगत नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या। सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारतास कोणी पराभूत केले होते? तर मित्रांनो 107चं उत्तर आहे, दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते। त्याच्यानंतर बघा पराहो 108वा प्रश्न, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे? भारत आणि जे काय आपला मंगोलिया देश आहे, तर आपला भारत आहे, मंगोलिया दुसऱ्याच आहे बरं का। 108वा प्रश्न चालू आहे की भारत व मंगोलिया यांच्यामध्ये सैन्य अभ्यास कोणता? तर परावेचं 108चं उत्तर पर्याय क्रमांक 2 नोमडोक एलिफंट हा मित्रांनो सैन्य अभ्यास आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न घेतो, 108चं उत्तर पर्याय क्रमांक 2 योग्य असेल। 109 घ्या, नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिली महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा नेमणूक करण्यात आली? तर सुजाता सोनिक यांची करण्यात आलेली आहे। 109 पर्याय क्रमांक उत्तर योग्य असेल। 110 बघा, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? तर 110चं उत्तर पर्याय क्रमांक 1 उग्रम याचं योग्य आन्सर येईल। त्याच्यानंतर बरोबर 111वा प्रश्न, नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला? 111चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस। अत्यंत IMP प्रश्न आहे बरोबर, मुंबईला 100% विचारला जाणार आहे। 112वा प्रश्न घ्या, सन 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? 112चं उत्तर पर्याय क्रमांक 2 संदीप रेड्डी वांगा यांना मिळालेला आहे। त्याच्यानंतर 112 झालं। 113वा प्रश्न घ्या, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर परवा हा जो काय प्रकल्प आहे हा मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे, बारसू रिफायनरी। ठीक आहे, ह्या प्रकल्पाविषयी विचारल्या जाऊ शकते बरं का, तर त्याच्यामुळे IMP आहे। महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण असा प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे। तर विजयलक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। ठीक आहे, त्याच्यानंतर 115वा प्रश्न घ्या, 114 झाले, 115 घ्या आता। रोलँड गॅरोस हे खेळाडू मित्रांनो रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। याचं योग्य उत्तर असेल टेनिस। तर मित्रांनो रोलँड गॅरोस ही जी काही खेळ स्पर्धा आहे ही टेनिसच्या खेळाशी संबंधित आहे। त्याच्यानंतर 116 घ्या की ऑलिम्पिक 2024 कुठे होणार आहे? तर मित्रांनो झालेली आहे, कुठे होणार नाही, ऑलिम्पिक झालेली आहे, पण मागं विचारण्यात आला होता पण कुठे झाली असा प्रश्न मुंबईला विचारला जाऊ शकतो की ऑलिम्पिक 2024 कुठे झाली? तर पॅरिस याचं योग्य उत्तर आहे। पॅरिस ही मित्रांनो फ्रान्स या देशामधली म्हणजे फ्रान्सची राजधानी आहे। फ्रान्स या देशामध्ये मित्रांनो पॅरिस 2024 स्पर्धा झालेली आहे। 117वा प्रश्न घ्या, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे देवबाप्पाने। तर जगदीप धनखड हे मित्रांनो भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहे। राष्ट्रपती कोण आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगसाल। ठीक आहे, चतुर्भुज सुरक्षा संवाद मित्रांनो क्वाडा मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही विचारला? तर 118चं उत्तर मित्रांनो काय येईल? तर चौथा पर्याय येईल फ्रान्स। हे मित्रांनो चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे क्वाडा आपण त्याला म्हणतो, त्या मंचाचे देश सदस्य नाही आहे, सदस्य देश नाही आहे, कोणता नाही आहे या पर्यायापैकी? 118चं उत्तर 4 येईल फ्रान्स। महाराष्ट्र भूषण 2023च्या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2023चा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला आपल्याला असं विचारलेलं आहे। जो काय आपला महाराष्ट्र भूषण आहे तर मित्रांनो तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे। कोणाला देण्यात आलेला आहे? अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे, लक्षात राहू द्या। 120वा प्रश्न बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा याचं योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। 121वा प्रश्न घ्या, नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रीडा स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर याचं योग्य आन्सर असेल 121चं, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न बघा, आणि याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो 20 संघांनी नुकताच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 20 संघांनी भाग घेतला होता। त्याच्यानंतर नवीन मुख्य फौजदारी कायदा कधीपासून लागू झाला? 1 जुलै 2024 पासून लागू झाला। दोनदा प्रश्न आला मित्रांनो, दोनदा तीनदा आला, हा प्रश्न पाठ झाला असं आता मला अशी आशा आहे। तर मित्रांनो 122 उत्तर 2 आहे। त्याच्यानंतर बघा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 कितव्या लोकसभेच्या स्थापनाकरिता होत्या? तर 18व्या लोकसभेच्या स्थापनाकरिता होत्या, लक्षात असू द्या। सध्याचे पंतप्रधान कोण आहे ते सगळं काय मंत्रिमंडळ पाठ करून जा बरं, काही येणार आहे तिथं। 18व्या इथे योग्य उत्तर असेल। समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मित्रांनो आपला हा समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर या 2 शहरांना जोडतो। ठीक आहे, तर 124 उत्तर 4 इथं योग्य आन्सर येईल। महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी महिलेची वयमर्यादा किती आहे? तर परवा 21 ते 65 वर्ष म्हणजे 125 उत्तर 3 इथं योग्य आन्सर
असेल. जे काय महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, या योजनेचं नाव काय? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. दरमहा किती रक्कम दिली जाते? 1500 रुपये रक्कम दिली जाते. कोणाला दिली जाते? तर 21 ते 65 वर्ष गटातील ज्या काही महिला आहेत त्यांना दिली जाते, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. तर याचं योग्य आन्सर असेल की इस्रायल या देशाने सी डोम ही हवाई संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. 126 झाले. 127वा प्रश्न आता आपण बघूया. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे बरं का. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? परत प्रश्न आला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर परवा वाढवण जे काही बंदर आहे तर ते मित्रांनो आपल्या पालघर या जिल्ह्यामध्ये बांधले जात आहे. ठीक आहे. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? मुख्यमंत्री इथं सर्व राज्याचे पाठ करून जा. तर पेमा खांडू मित्रांनो 128 उत्तर 4 अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहे. गुगल कंपनीचा सीईओचे नाव काय आहे? सर्वांना माहिती आपला सुंदर पिचाई हे गुगल या कंपनीच्या सीईओचे नाव आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालिका कोण आहेत? परत प्रश्न आला. परवा श्रीमती रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला आहे? तर परवा कर्नाटक या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळलेला आहे. त्याच्यानंतर बघा परवा अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे. तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर नवी मुंबईशी जोडतो. परवा 132चं उत्तर मला वाटतं इथे 3 योग्य असेल आणि ते योग्य आहेच. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण आहे? आपल्या 133चं उत्तर पर्याय क्रमांक 3 सिकंदर शेख हा 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24चा विजेता आहे सिकंदर शेख. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर परवा हा महोत्सव तामिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केला जातो. जल्लीकट्टू म्हणजे काय माहिती का? उधळलेल्या बैलावर नियंत्रण मिळवणारा एक खेळ आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर परवा आपल्याला माहिती आहे सर्वांना गडचिरोली हा सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर 136चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र हे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे देशामधील. महाराष्ट्रातील देवळाली येथे अंगणी वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे सिंगापूर. 137 प्रश्न झाले. 138वा बघा. व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासनेरा व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे? 138चं उत्तर पर्याय क्रमांक 1 मित्रांनो भारत या देशाला ही जबाबदारी दिलेली आहे. पुढचा प्रश्न घेतो बघा तुमच्या स्क्रीनवरती. भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? तर मित्रांनो 139 उत्तर पर्याय क्रमांक 2 भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी झाली. एकदम फास्ट प्रश्न घेत आहे. त्याच्यानंतर बघा 140 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले. जल संजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले होते? सगळ्यात शॉर्टकट म्हणजे हाच प्रश्न आहे तो. जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले होते? हे बाकी 26 जानेवारी हे ते आपल्याला अवधार माहितीसाठी चांगलं आहे, पण शॉर्टकट आहे की जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले? त्याचं 140चं उत्तर काय असं म्हणा पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 2019 पासून हे जल जीवन अभियान सुरू करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर परवा आता झाले आपला प्रश्न 140 झाले. 141चा प्रश्न घ्या. भारत सरकारने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे? तर सर्वांना माहिती मित्रांनो ही मागणी आपण संयुक्त राष्ट्र महासंघाकडे करत असतो. ठीक आहे. तर 141चं उत्तर 2 इथं पर्याय क्रमांक योग्य असेल. त्याच्यानंतर बघा भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे? तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे, असा प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आला आहे. याचं योग्य आन्सर असेल भारत व बांगलादेश. ठीक आहे. भारत व बांगलादेश याचं योग्य आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्हर कुठे स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो याचं योग्य आन्सर असेल 143चं पर्याय क्रमांक 2 हॅनेल लडाख याचं योग्य आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागाअंतर्गत कोणती योजना अंमलात आणणार आहे? तर मित्रांनो सलोखा ही योजना अंमलात आलेली आहे. ठीक आहे. त्याचं योग्य उत्तर असेल 144चं 3 सलोखा. आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? 145चं उत्तर 3 मित्रांनो 400वी जयंती साजरी करण्यात आली आहे. देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा साठ्याचा शोध लागला आहे? 146चं उत्तर 2 जम्मू आणि काश्मीरमध्ये देशातील लिथियम साठ्याचा शोध लागलेला आहे. त्यानंतर भारत सरकारने मिरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस मित्रांनो सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर मित्रांनो याचं योग्य आन्सर असेल 147चं तुमच्या समोर आहे बघा दिल्ली याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर 148वा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला। या गीताचे गीतकार कोण विचारला आहे आपल्याला, तर मित्रांनो 148चं उत्तर योग्य असेल पर्याय क्रमांक 3 राजा बडे। मित्रांनो विठ्ठल बडे PSI आहे, राजा बडे याचं योग्य उत्तर असेल। जाऊ दे तिकडे बाकी। जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला। या गीताचे गीतकार कोण आहे, राजा बडे। 149वा प्रश्न, कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत सामील झाला आहे, लष्करी आघाडीत झाला नाटो। तर याचं योग्य आन्सर असेल 149चं उत्तर बघा 3 फिनलंड। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 149चं उत्तर 3 फिनलंड आहे, लक्षात राहू द्या। आणि 150वा प्रश्न, प्रमुख महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण जाते। 150चं उत्तर 4, 15 ते 45 वयोगटातील आहे। याचं 150चं उत्तर 4 आहे। त्यांचं नुकतीच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे, त्याचे 151चं उत्तर मित्रांनो आहे बघा चौथा पर्याय, तो म्हणजे CD देशमुख। ठीक आहे, आता हे प्रश्न बघितले। आता 152वा प्रश्न आपण बघूया। तर बघा ते प्रश्न बघण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आता मुंबई पोलीस भरती स्पेशल टेस्ट। मित्रांनो थोड्यामध्ये गोड करायचं काम करा। मित्रांनो या टेस्ट मी फक्त मुंबई पोलीस शिपायासाठीच बनवले आहे, इतर कुठल्याही जिल्ह्यासाठी या टेस्ट तुम्ही घेऊ नका, चालकसाठी घेऊ नका, कारागृहासाठीही घेऊ नका, आणि त्याच्यानंतर मित्रांनो SRPF साठी सुद्धा घेऊ नका। फक्त मुंबई पोलीस शिपायासाठी फॉर्म भरला असेल तरच घ्या। टेस्ट पेपरची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगतो, सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे। एकूण 23 टेस्ट पेपर आहे मित्रांनो, एक टेस्ट पेपर 100 मार्काची आहे। टेस्ट पेपर फक्त मुंबई पोलीससाठीच आहे, इतर कुठल्याही जिल्ह्यासाठी घेऊ नका, मी आवर्जून तुम्हाला सांगत आहे। पेपर ऑफलाईन PDF स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे। सर्व प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरती मिळेल मित्रांनो, कोणतीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, PDF स्वरूपात प्रश्नपत्रिका भेटणार आहे। फक्त मुंबई पोलीस शिपाईसाठीचा, इतर कुठल्याही घटकासाठी या प्रश्नपत्रिका घेऊ नका। जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती Google Pay, फोनपे किंवा पेटीएमला 299 रुपये पाठवून द्या, स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या। ताबडतोब मित्रांनो तुम्हाला मुंबई पोलीस शिपाईसाठीच्या 23 प्रश्नपत्रिका पाठवण्यात येतील, ज्या की फक्त मुंबईसाठीच आपण बनवलेल्या आहे। तर बघा मित्रांनो आपण आतापर्यंत 150 प्रश्न बघितले, आणि आता जे काय राहिलेले प्रश्न आहेत ते भाग 2 मध्ये घेऊन येतो। तर तुम्ही जर का पाहिजे असेल तर भाग 2 लवकर आणा असं मला कमेंट करा। लवकरच तो व्हिडिओसुद्धा उद्या परवा येऊन जाईल। अशा पद्धतीने आपण 150 प्रश्न बघितले, अजूनसुद्धा जवळपास 500-600 प्रश्न आपण काढून ठेवले आहे मुंबईसाठी झालेल्या पेपरमधील। ते सर्व प्रश्न आपण भागाद्वारे असे प्रकाशित करणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा जो काही स्क्रीनवरती नंबर दिसतो या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचा मला नाव आणि जिल्हा सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो। तुम्ही सुद्धा माझा नंबर दसरथ सर किंवा व्हिडिओ आलेख जाऊन नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल। आशा करतो मित्रांनो की संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल।